आहे का कोणी घरामध्ये? आली बाबा एकदाची माझी सासू. अख्खं घर काढलं आवरायला दिवाळीचं. म्हटलं मला काय बरं वाटत नाही, मी चालली आईकडे. काय बोलते वहिनी? साफसफाई झाली? नशीबवान आहेस तू. आमच्या वेळी ना एक एक काना कोपरा एक एक अंथरूण धुवून घ्यायची. आता बरं चालतं ग मम्मी तुला. फराळ पण यावेळी रेडीमेड मागवलंय. वहिनी आम्ही ना फराळच्या मसाल्यापासून ते फराळ सगळं घरी बनवायचो. कोणाचं नाही तर दादाचं असायचं. दिवाळी तेव्हाच वाटते जेव्हा घरचा फराळ असतो. आता बरं खात असेल रेडीमेड. मी झोपते हा थोड्या वेळ तुझ्या बेडवरती, चालेल ना? नाही विचारलेलं बरं बाबा, नाही तर परत बोलेल. पडदे ना धुतले का ग मम्मी? हा काय घेऊन आला? कुर्ता. कुर्ता बिर्ता घालायला लागले साहेब. आपण बोलायचं तर काय बोलायचं, जास्तीत जास्त फॉर्मल घालेल मी दिवाळीला. आता बायकोचं ऐकायला लागेल ना. वहिनी गुड जॉब हा. ते सासू नुसती कंदील घरी बनवा, पणत्या घरी बनवा, सगळं घरी बनवा. हे पण लगेच त्यांच्या होला हो. आपल्या इथे कसं दादा वहिनीचं ऐकतो सगळं. वहिनी सेलिब्रेशनचं काय प्लॅन केलंय का नाही? मी तर बोलते आपण सगळे मस्त सेम साड्या नेसू, फुल मज्जा करू, फोटो बिटो काढू. जेवणाचं काय ती बनवेल ना, बासुंदी आणि पुरणपोळीचा बेत. हा वहिनी माझ्या सासूबाईंचा फोन आहे, त्यांना सांग अजिबात बरं नाही वाटत आहे, गोळ्या घेऊन झोपली आहे, डॉक्टरकडे नेऊन आणलंय. 4-5 तास अजिबात फोन नका करू.